जमली बाबा जमली जमली. भावनी बघा बाबो भावनो का जाताना आम्हाला लागला धबधबा. बघा धबधबा त्याचं पाणी लई थंड आहे म्हणते ते. धबधबा असा आलाय पुन्हा असा खाली गेलाय. खालीपर्यंत तुम्हाला खाली भेटला होता दाखवतो तुम्हाला धबधबा. बघा एक असा आलो. तर ही 2000 पायऱ्या द्या. जस्ट आम्ही आता निमे उतरले त्या कमीत कमी 500 काय तर उतरले आम्ही पायऱ्या. अजून 1500 पायऱ्या राहिले. 2000 म्हणतात पण काय माहीत नाही एवढं. फिल्टरला मागे पडेल असं ही पाणी आहे. उगाच रायगडचं पाणी म्हणत नाही त्याला. तर ही वरनं सगळं पाणी आहे ना पावसाचं आणि पाचरलेलं पाणी सगळं खाली येतंय. तर ही बघू शकता तुम्ही. आणि नंतर जाऊन आलोय आता बारीक पोहायला लागल्या. ही पाणी एवढं थंड आहे का नाही. ही पाणी उन्हाळ्यात पण थंड असते. पाणी पावसाळ्यात तर असते पण उन्हाळ्यात पण थंड असते. असं काम दिसताना लय भारी वाटते. काय असतं तुम्ही काय बघतो. तर भावानं हे बघा असा नजारा आहे आमचा आद्या. तर विषय असा झाला की आता यायला लागलाय पाऊस. आता आम्ही तोंड बिर वगैरे धुतलंय. आता आम्ही बहुतेक 500 पायऱ्या अशा काहीतरी चढल्या असलेल्या आम्ही उतरल्या असलेल्या. अजून 1500 पायऱ्या आहेत. 2000 पायऱ्या म्हणतात. बघू आम्हाला बी अजून एवढं नक्की माहीत नाही. आम्ही खाली विचारू आणि तुम्हाला सांगतो. तर आता तुम्ही अजून असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि ब्लॉग आतापर्यंत जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा. हळू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि असंच आपल्या भावाला मोठं करा. अजून आपण दुसरे गट फिरायला जाऊ. अजून तुम्हाला माहिती देऊ. जेवढी माहिती होती तेवढी माहिती तुम्हाला देतो आम्ही. भावांनो मेरे को लग रहा है डर क्योंकि इधर से फिसल गया इधर से ऐसे नीचे मैं नदी में खो जाऊंगा. ये देखो अभी शिंदे कैसा उतर रहा है. तो हम भी धीरे धीरे से उतरेंगे. पूरी सेफ से उतरेंगे. ओ इधर घसरता है. हा आलो ना भाई. तरी पण इथं जरा ओहो ओहो असं सेफली चढायचं सेफली उतरायचं भावानं. कधी पण तुम्हाला सांगतो शिकून घ्या माझ्याकडं. सेफली चढायचं सेफली उतरायचं. आमचे मेंबर आता तर गेल्यात आणि आम्ही अजून एवढं फिरून जायला सगळेजण वाटत आहे ते. हे आम्ही आहे का नाही व्हिडिओ न जाणार आम्ही आहे का ना हे व्हिडिओच्या नादात. आणि हे काय रे काय गुफा नाही हे असले करण्याच्या नादात. बघा आम्ही अजून लय वर आहे. व्हिडिओ करत आलो. त्यांनी खाली जाऊन बसले ते. असला वाजग्या आमच्या आधी खाली गेला. आम्हाला नवल वाटते बाबांनो. वाजग्यासाठी तुम्ही लाईक काय तर करा कमेंट तर करा नाही तर लाईक तर करा नाही तर सबस्क्राईब तर करा. आपलं चॅनल तिथं दिसत असेल तुम्हाला खाली सबस्क्राईब म्हणून तर ते सबस्क्राईब चॅनल करा आपलं वाजगेसाठी खास. मावशी तुमचं पीड आहे रावले. हे पुरीचं पण पीड आहे बघा. रोज तुमचं चालू नसतं. नाव काय. वेदिका. अरे वा वेदिका. काय खरं नाही दाना उतरते बाबा का त्यांनी शेवाली नेली आणि बघा आंबा कसं लावते तर काय शेवाली नेऊन जाऊ त्यांना शेवाली शेवाळ आहे. हो शेवाळ कलम करणार कलम काय म्हणतो. हो चांगलं होता ना. आंबे बी लागतात एवढ्या झाडाला मस्त पैकी असे फुल. हो मग शेतकरी माणूस आहे ते. तर बाबांनो ही काकू आम्हाला तर वर भेटलेल्या. त्यांनी म्हणले आम्ही त्यांना पास केलं तर नंतर आता त्यांनी आम्हाला पास करून आम्हाला इथे भेटले. त्यांनी म्हणते अरे तुम्ही एवढं लेट चालताय का म्हणून त्यांचं व्हिडिओ घेतलं आणि तुम्हाला सांगितलं. भावानं रस्ता बघा कसला लागला आम्हाला. खरी ट्रॅकिंग करायची मजा म्हणजे असला रस्ता असा विपुल पळत चालला अशी ट्रॅकिंग करायला मजा येते आहे का. आणि तुम्हाला इकडचा व्हिडिओ होतो ग बाई ग. महाराजांनी कसं काय अवघड वाटते नवल वाटते बाबांनो हे असं बघायला म्हणलं ना. खरंच या तुम्ही एका दिवशी जे आमच्यासोबत आले नाही त्यांनी पण या आणि जे आले त्यांनी डबल या.
तसा काय विषय नाही. तर आता टायमिंग झाले 3:30. आम्हाला पोचायचं आहे 4पर्यंत. अजून 700-800 पायऱ्या आहेत. तर आम्ही अजून हळू जाणार आहे, काही गडबड करणार नाही. भाऊनी बघा, बाबो बाबो, ही बघा कसं आहे. ही पडणार नाही सोडा. तर इमॅजिन करा, जर मी इथं खाली आहे आणि पडलं, मला वाटतं मी 10 वर्ष जर मला ओढायला तर मी गावणार नाही. काय करा आपल्या, मी जर 10 वर्ष जर मला ओढाकलं तुम्ही तर मी गावणार नाही. पण ही पडणार नाही, कारण ही महाराजांच्या काळातला म्हणलं नाही पडू शकणार. रोहित हे बघ, ही साठवून ठेव खाली तोंडात साठवून ठेवलं. स्टोअर कर ना, स्टोअर. हा बघ, अरे नाही तिथं कोण नेत पण हॅलो. तर काय आम्हाला अजून इकडे जायचं आहे, एवढं खाली जायचं आहे. बाबू या तुमची गाडी लावली असते ना. तर काय असं व्हिडिओ करायचं मी केला. ह्यांना आम्ही धरले. तर हे आमच्या पुढे एक अर्धा किलोमीटर पुढे होते. तर ह्यांना आम्ही पास केले. पास नाही अजून केलं. निवांत आपला पावसा पाण्याचं कसं काय? पावसा पाण्याचं काय करायचं, घरी बसत हा. तुमचं वय किती आता? वय 92. 92. आणि तुम्ही चढत येता वर? मग तुमचं वय 92 आहे? 92 92. 92. हा. अरे पाय पड पाय पड. तुमच्यासारखी आहे. हा. माझ्या नातवांची मुलं तुमच्यासारखी मग आहे. कशा वर चढ? अरे पण लेहाचे आपल्याला देणार लेख असून चुना असून काय उपयोगाच्या चुना म्हणतात. म्हातारी माणसं इथे नाही पाहिजेत. तिकडे तुम्ही आपली काय जमीन बिमीन तुमच्या नाव? जमीन बिमीन आहे त्यांना एक तुकडा देऊ नका. त्याने पण आपल्या नातवांची मुलं कुठे जाणार? बघतील त्यांची ती असं अहो आपल्याला. तुम्ही त्यांचा विचार करताय तर त्यांनी बी तुमचा विचार केला पाहिजे. ती कसली विचार करतात त्या नातू आता कधी करतील. खायला हे आणायचं सोपं आहे का वरनं खालनं? काय करायचं मग? हे अजून किती पाहिजे येत ना खाली? इथून खाली 250 पायरी 250 पायऱ्या तुम्ही चढता दररोज? आणि झोपायला कुठं असता तुम्ही? घरी आहे खाली अरे. हे खाली घर आणि तुम्ही एकटाच का घरी मग? नाही माई म्हातारी आहे ना. अरे मालकीन मालकी आहे. आलं मग लयच आवड घेऊ. त्यामुळे आता त्याच्या बायकांच्या पूजा ऐकून नाही मग आम्ही काय करतो, तुम्ही आपली कुठे बी राहा. असलं मग ठीक आहे मग. आहे तर गोड बोलून तेवढं 2-2 रूम आटपलं. संडास किचन बाथरूम आटपले. आता बापाला कंट्रोल काढून द्यायचं काय तर नाही हे बरोबर आहे. मग हे पहिल्या जमाना वेगळा होता. आणि आताच बायका बोलले का मग भोक कसं मुरून जातात. तशी लपते ते. आणि सगळं त्यांचं ऐकते ते अजून. तसं ती म्हणेल तुमचंच खरं. तुम्ही आता सकाळी किती वाजता इथे येता? मी ते 10ला येतो. जाता कितीला? संध्याकाळी 4ला जातो. जर लवकरच जावा पावसा पाण्यात. छत्री बित्री आणता का? छत्री पित्री सर्व आहे पण काय बसन आता एका आणि तासभर का. तर पब्लिक किती पायऱ्या? 2000 पायऱ्या उतरून फायनल आम्ही पोहोचलो बघा. 2300 अजून वर 300 जोडल्या तुम्ही ना, म्हणजे हाईत त्यामुळे जोडले त्या. तर आता झाले फायनल, आलो खाली. बघा ड्रायव्हर इकडे आहे बघा. हे तुम्हाला दावतो खालचा नजारा. आणि आपली गाडी इथं आहे. हे पाणी बाटल्या बिटल्या तर ब्लॉगचा एंड मी पुढं करतो. तुम्हाला हे सांगाय थांबलोय की आम्ही आता फायनल उतरलोय. आता जातो गाडीत, जेवण बिवण बघू आता कुठं थांबायचं. तुम्हाला दावतोच पुढं. जर आतापर्यंत तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. तर जाताना बी गॅस भरला आणि येताना बी गॅस भरायला थांबले होता. इथं बघा इथं गाडी लावली आपली. माझा हात आडवाच येतो. विषय असा झाला आहे की माझं बोलून बोलून कसा बसला आहे आणि त्यात गार थंड खाऊन मग त्याच्यामुळे तर माझं लय झाले. आतनं कसा माझा पूर्ण लाल झाला आहे. हे बघा आता इथं चालू आहे. आता भावांना त्यांची भांडणं चालू आहे. गाडी पुढे घ्यायच्या. मी बसलोय पुढं बघा, एक्झॅक्ट पुढं बसलोय मी. माझा गेम होणी म्हणजे बरं. माझा गेम होईल, मी आपल्या साईडला येतो. जमली बाबा, जमली. हे काय रे
भावांनो अजून रूमवर पोहोचायचं त्यावरच बघा यांची धिंगाणा काय अवघड आहे बाबा. तर आम्ही आता नाश्ता केला. नाश्त्याला मी दामलं तुम्हाला दावलं नाही. आता डायरेक्ट जेवणाच्या टायमिंगला धावतो आणि तिथं ब्लॉग एंड करतो आपला. काय तर पब्लिक सांभाळेना असं होईना तसं कसा हजला कसा. तर पब्लिक आम्ही फायनली पोचलोय आता नाशिक फाट्यावर सध्या. आता 5 मिनिटात पोचल. आम्ही आता जिथनं सुरुवात केली ना तर सगळ्यांना सोडणार आणि प्रत्येकाला त्याच्या रूमवर पाठवणार. माझा जरा घसा बसलाय, पाण्यानं बसलाय कशानं बसलाय काय माहीत नाही, पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आता विषय असा आहे की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला वाटकीनं कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी जय शिवराय कमेंटमध्ये लिहा. आणि ज्यांनी बी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये सांगा, ते तर सांगणारच आहे तुम्ही. आणि अजून तुम्हाला कुठल्या गडाव किंवा कुठल्या प्लेसवरला असं जाण्याची म्हणजे मी जावावं आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघावं असं वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. नक्की मी त्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करेन. आणि जर माझ्याकडे अजून काही माहिती वगैरे राहिली असेल चुकून तर त्यासाठी मी तुमची माफी मागतो. आणि जर माझ्याकडं अजून काही चुकलं असेल त्यासाठी मी माफी मागतो. तर चला बाय.